मग एका लायसन होल्डरला किती दारू द्यायला पाहिजे, किती सेल व्हायला पाहिजे, हे तर अकाउंट तुमच्याकडे असतं ना. मग आता खरंच सांगा, एवढा सेल आहे का? त्याच्या काही पट जास्त सेल आहे. मग हे तुमचं खातं कंट्रोल करू शकत नाही का? हे जर केलं तर कुठंच बाहेर भेटणार नाही. मला माहिती आहे एकाला रेकॉर्ड मेंटेन किती. बरं साहेब मला एक सांगा, भोकरदन एक मिनिट भोकरदन तालुक्यात किती लायसन आहे दारू पिणारायचे? पण त्यांनाच दारू द्यावा असं आहे का नाही? ते तसं काही नाही, बाहेरचं बी तालुक्यात येऊ शकतो असं नाही. लायसन असतं परमिटवाले समजून घ्या, बाहेरचं कोणी येऊ शकतं नाही. कोणीही जरी असेल पण तर लायसनवाला लागेल का नाही? लायसन्स स्वीकारून हे तर तुमचं म्हणतं म्हणजे काय म्हणतं खातं आम्हाला माहिती आहे आता, कारण की आम्ही या डीपीटीसी मेंबर बी होतो. तुमच्या डिपार्टमेंटला वरून आदेशच असतात की बाई या महिन्यात शेल कमी कमी झाला, हे आम्ही पाहिलेले ते. परंतु पण मग हे शेल करून हे सगळं आता यांचं जे उपोषण आहे इतकं जिव्हाळ्याचं आहे. आणि आता या गोष्टीत बरंच काय म्हणणं हा बोलले आता शासनाला महसूल पाहिजे, शासनाला महसूल पाहिजे म्हणजे इकडे गरीब महाराज घ्या. आणि मग तुम्ही शेतकऱ्याला गांजा पेरण्याची बी अधिकार द्या ना. एका शेतकऱ्याने जर गांजा लावले तर पोलीसवाले मारणी त्या शेतामध्ये. मग शेतकऱ्याला बी जर कधी अडचण असेल, पैशाच्या अडचणी, शेतकरी दुष्काळात मरू आला, मग यावर्षी त्याला गांजा पेरण्याचा अधिकार द्या शेतकऱ्याला. मग शेतकऱ्याला बी आर्थिक याची गरज आहे ना. नाही तर तुम्ही